चांदूर रेल्वे येथील श्री मन्नालाल गुप्ता विद्यालय येथे शिक्षण क्षेत्रातील दैदिप्यमान व्यक्तिमत्व खेड तालुक्यातील जालिंदर नगरच्या शाळेला जागतिक स्तरावर टॉप 10 मध्ये स्थान मिळवून देणारे आदर्श शिक्षक श्री दत्तात्रेयजी वारे सर यांची सदिच्छा भेट उत्साहात पार पडली। या भेटीने संपूर्ण विद्यालय परिसरात प्रेरणेचे, उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अशोकराव देशमुख, शाळा समिती अध्यक्ष तथा आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रेयजी वारे गुरुजी, सौ वारेताई, डॉक्टर धरती वारे, श्री सतीशजी कोटवडे, श्री प्रकाश वाबडे, श्री मयूरजी चौधरी, श्री नंदकुमारजी मानकर, शाळा निरीक्षक श्री किशोरजी वाघ, माजी प्राचार्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नितीनजी कडू यांची मान्यवर उपस्थिती लाभली। ब्युरो रिपोर्ट एम न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय संकपाळ साहेब, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, व्यासपीठावर उपस्थित शाळा निरीक्षक, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला थोड्याशा वेळेच्या मर्यादेमुळं आटोपता संवाद आपल्याला करावा लागणार आहे। मात्र एक छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो। गोष्टीतून बरंच काही विचार करण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे आणि त्याप्रमाणे काम करण्यासारखं आहे। गोष्ट लहान मुलांनाही आवडेल अशी आहे। ऐकायला येते ना मागं मुलांना? एक सिंह आणि एक उंदीर, दोघांचा करार झाला। म्हणले आपल्या घरांची अदलाबदल करायची। मग उंदराचं होतं बीळ आणि सिंहाची होती गुहा। तर मग पळत पळत उंदीर निघाला सिंहाच्या गुहेकडं, सिंह निघाला उंदराच्या बिळाकडं। सिंह अगोदर पोचला। त्याला वाटलं हे एवढंसं छोटंसं बीळ आणि मी कसा राहायचं आहे, इथं मी चांगलासा राजा आहे। त्याने त्याचे पंजे चालवले नख्याने, असं सगळं त्याच्यावर फटके मारायला लागला आणि एक छोटीशी गुहा बनवली त्याने टोमदार, आणि त्याचे दोन्ही पाय एकावर एक टाकून राजासारखा पुन्हा त्या गुहेमध्ये तो बसला। तोपर्यंत उंदीर पोहोचला होता सिंहाच्या गुहेत आणि ती एवढी मोठी गुहा पाहून तो विनाकारण असा दबावात आला आणि त्या दबावामध्ये इकडे तिकडे फिरताना एका कोपऱ्यात गेला, तिथे एक बीळ पाडलं आणि पुन्हा त्याच्यात राहायला लागलं। विश्लेषण या गोष्टीचं मी काहीच करणार नाही। आपण कधीकधी आपल्याला मर्यादा घालून घेतो, विनाकारणच्या प्रेशरमध्ये अडकतो, परंपरेमध्ये अडकतो। आपण सरकारी शाळेतली माणसं, आपण मराठी माध्यमाची माणसं, मग आपल्या शाळा अशाच दिसतील, हे असंच चालणार, हे असंच राहील, हे जोखड पहिलं आपल्याला फेकून दिलं पाहिजे, मोडून टाकलं पाहिजे। जग मोकळं आहे भरारी घ्यायला। आपल्या क्षेत्रामध्ये अक्षरशः विश्व मोकळं आहे, कितीही काम करू शकतो आपण। जोडीला अजून एक गोष्ट सांगेल, पोपट कसे पकडतात आमच्या भागात, इकडे कदाचित तसेच पकडत असतील। एक नळी छोटी जी UPVCची अर्धा इंची पाईप असतो, तो लावलेला असतो, बांधलेला असतो आणि तो लूज असतो, त्याला फिरवता येतो आणि त्या समोर पोपटांसाठी काही खाण्याच्या गोष्टी ठेवलेल्या असतात, मग पेरू वगैरे, काही मिरची वगैरे असं ठेवलेलं असतं।
पोपट येतात, त्या नळीवर बसतात आणि ते खायला सुरुवात करतात. अचानक कुणीतरी साईडने जातं आणि 180 अंशामध्ये ती नळी फक्त फिरवतं. त्यांचं खाली डोकं वर पाय होतं. ते झाल्यानंतर त्या पोपटांना वर आकाश दिसतं आणि त्यांना असं वाटतं की हा खड्डा आहे खूप मोठा आणि ह्या खड्ड्यामध्ये मी पडू शकतो. ते जीवाच्या आकांताने ते नळी धरून ठेवतात. मग जो पकडणारा असतो तो आरामशीर येतो, एकेकाचे पाय काढतो आणि पिंजऱ्यात टाकून देतो. ज्याचे त्याला पंख आहेत, झेप घेण्याची, भरारी घेण्याचं सामर्थ्य आहे, पण विनाकारण जिथं भरारी घ्यायची आकाशाला खड्डा समजून बसतो आपण आणि कुठंतरी पिंजऱ्यात कैद होतो. हे भ्रम आहेत सगळे आणि भ्रम आपल्या मनात तयार झालेले असतात. याला फेकून कोण देणार असेल तर आपलंच मन फेकून देतं. ह्या शाळेच्या मागच्या काही महिन्यातल्या डेव्हलपमेंटसाठी सर जरी आम्हाला त्याचं श्रेय देत असतील आमच्या जालिंदर नगरच्या शाळेला, नाही, त्यांच्या मनाने ठरवलं आणि बदल झाला. ते भ्रम आपणच फेकून द्यायचे असतात, कारण आपल्याच मनाने उभे केलेले असतात. शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून संस्था सपोर्टिव्ह आहे. पंडागळे सर पण जालिंदर नगरच्या शाळेत आले होते. 5 शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक सर तिकडे आले होते आणि त्यांना हीच विनंती केली होती मी की एवढी मोठी संस्था आहे आपली, विदर्भामध्ये सर्वात मोठी संस्था म्हणून संस्थेचं नाव आहे. आपल्या शाळांनी जर लीड घेतलं तर बाकीच्या शाळा फॉलो करतील त्याला. हा खेळ काहीच नाही आहे, फक्त मॉडेल उभे करण्याचा खेळ आहे. मॉडेल उभे राहिले की फॉलो केलं जातं. आता भ्रम असा होता की एकतर सरकारी शाळा बदलत नाहीत, मग वाबळेवाडी असू द्या, जालिंदर नगर असू द्या, आता पाहिलेली आपण गर्दरेवाडी असू द्या, सिद्ध काय होतं, सरकारी शाळा बदलतात. मग असा भ्रम होता की फार वर्ष लागतात, बदलतात पण फार वर्ष लागतात. जालिंदर नगरची शाळा 7 महिन्यात बदलली, गर्दरेवाडीची शाळा तर 1 महिन्यात बदलली. खाली तारखा चालू होत्या तिथं. कमीत कमी वेळेत बदलतात, काही वेळ लागत नाही. नंतर असं होतं की फार पैसा लागतो. गर्दरेवाडीची शाळा त्यांची यात्रा रद्द करून तेवढ्या पैशात उभी राहिलेली, कुणाचे पैसे लागत नाही. गावाला पण हेच आपल्याला दाखवून द्यायचं असतं आणि सांगायचं असतं की तुम्ही तुमचं करायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी शासन करील का, अपेक्षा ठेवून आपण राहायचं का? ज्या गोष्टी शासनाने करायला पाहिजेत त्या केल्यात. जागा, इमारत आणि शिक्षक आपल्याला शासनाने दिलेत आणि त्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात. बाकीच्या गोष्टी फार छोट्या आहेत. एवढी मोठी यंत्रणा आहे, बाकीच्या गोष्टी आपण स्थानिक पातळीवर केल्या पाहिजेत. हा त्यातला मेसेज. मॉडेल उभं राहिलं की आपल्या मनात आत्मविश्वास येतो. त्या माळरानावरची आमची शाळा पाहिली, सरांच्या मनामध्ये कल्पना आली की अरे हे तर शक्य आहे. बरं, तिथं उभं राहिले ते त्या 20 घरांच्या लोकांनी उभं केलं आहे. आपल्या पाठीमागं तर संस्था आहे, संस्थेने फ्री हँड दिलेलं आहे. त्यासाठी लागणारा निधी पण आम्ही उभं करतो असं सांगितलेलं आहे. तरी पण मी तिथं बोलताना सांगितलं होतं की लोकांची मदत आपण घेतली पाहिजे. लोकसहभाग याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. मुलांचे पालक सहभागी झाले तर खरी मजा येणार आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने ही जी वाटचाल चालू आहे. अजूनही सरांनी सांगितलं की इथं काय गोष्टी करता येतील. खरं तर आत्ता तेवढा वेळ नाही, मी पाहून चाललो आहे. मी तुम्हाला फोन करील आणि त्या सगळ्या गोष्टी सांगेल. ज्या गोष्टी मला दिसल्या त्या गोष्टी मी तुमच्या कानावर घालेल. फार वेगाने आपण बदल करू शकतो. फक्त सिंहासारखी आपली प्रवृत्ती ठेवायची की छोट्या बिळात नाही राहायचं. आता गोवा तयार करायची आणि राजासारखं राहायचं. सरकारी शाळेच्या सगळ्या घटकांनी असं ठरवलं पाहिजे. सगळं असं भव्य दिव्य असलं पाहिजे. सरकारी शाळा आहे, मराठी माध्यमाची शाळा आहे. कमकुवतपणा आपण आपल्या मनातला जो न्यूनगंड तयार केला आहे
हा मोडून टाकायचा, फेकून द्यायचा आणि काम आपलं उभं करायचं. काम उभं केल्यानंतर समाज त्यांच्या डोळ्याने पाहत असतो. काही कुणाला दाखवायची गरज नाही, सोशल मीडियाची पण गरज नाही. हा सुगंध असतो, सुगंधाला लॉन्चिंगची गरज नसते, तो दरवळत जातो. काम आणि त्यातून उभं राहिलेलं जे काही मॉडेल आहे हे जाणार जगभर, तालुकाभर, जिल्हाभर, सगळीकडे जाणार आणि तशा पद्धतीने फॉलो करणाऱ्यांची संख्या वाढणार. तुम्हाला पाहून प्रेरणा घेणाऱ्यांची संख्या वाढणार. आज आपल्या तालुक्याचं जे नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व, सांगपाळ साहेब इथं बसलेले. इतक्या वर्ष आम्ही पण समाजात आहे साहेब, पाहिल्या माणसाला ओळखण्याची क्षमता तयार झालेली. मी सांगतो ह्या दोन्ही तालुक्यांचं नशीब आहे तुम्ही इथं आहेत आणि तुमच्या काळात इथं फार चांगल्या काही गोष्टी होऊ शकतील आणि त्या झाल्या पाहिजेत. ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची. आपण त्याच्यासाठी काम केलं पाहिजे, आपण त्याच्यासाठी प्रेरणा घेतली पाहिजे आणि ती प्रेरणा आपण कार्यात उतरवली पाहिजे आणि आपल्या शाळा उभ्या राहिलेल्या दिसल्या पाहिजेत. पाठीमागं जिल्ह्यामध्ये क्रमांक आलेली मुलगी NMSला तिथं स्पष्टीकरण करत होते तिच्या प्रयोगाचं. इंग्रजीची फ्लुएन्सी तिची अजून कशी पाहिजे आपल्याला, ह्या शाळेमध्ये हे घडू शकतं, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घडू शकतं. हे आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. आपल्या बाकीच्या मुलांना त्याच फ्लुएन्सीवर आपल्याला आणायचं आहे. आपल्याकडून मुलं कॉन्व्हेंटला किंवा इंग्लिश मिडियमला जातात याचं कारण दुसरं काहीच नाही आहे, लक्षात ठेवा. लोकांची ही अपेक्षा नाही की आपली मुलं इंग्रजीत शिकली पाहिजेत, लोकांची ही अपेक्षा आहे की आपल्या मुलांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे. समस्येचं नीट जर आपण अवलोकन केलं, समजून घेतली तर त्याच्यावरचं चांगलं उत्तर आपल्याला काढता येतं. अशा पद्धतीने बोलणारी मुलं जर आपण समाजासमोर सादर केली तर लोक म्हणतील आता कशाला जायचं इंग्रजी शाळेत. हाऊस नाही आली लोकांना पोटाला चिमटा घेऊन पैसे भरायला तिकडं. पण आपली जबाबदारी आहे की त्याच ताकदीची पोरं आम्ही आमच्या शाळेत घडवून दाखवतो. म्हणून तर 5-5 वर्षाची ॲडमिशनं बुक होऊन 5-5 हजार मुलांची वेटिंग लिस्ट वाबळेवाडीच्या शाळेला लागते. मगाशी 5 वर्षाचं सांगितलं, एक गमतीशीर उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही सगळेजण बसलो होतो एक ठिकाणी, आमची थोडीशी मीटिंग चालली होती. आम्हाला ऑफिस नाही आहे तिथं वाबळेवाडीला, आम्ही जिथं बसायचो तिथंच आमचं ऑफिस. आम्ही ती हायरार्की ठेवलीच नाही. पार्टिशन म्हटलं त्याचं नावच पार्टिशन असतं. तर तिथं एक मुलगा आला आणि म्हटला आम्ही थोडंसं मी थांबवली आमची मीटिंग. म्हटलं तुझं काही काम आहे का? तर हो म्हटलं, ॲडमिशनसाठी आलो आहे चौकशी करायला. त्याला म्हटलं की 3 वर्षाच्या मुलाला आम्ही ॲडमिशन देतो आणि त्याची नावनोंदणी असते, प्रथम नावनोंदणीला प्रथम प्राधान्य असा त्याचा सिस्टीम आहे. मग त्याने समजून घेतल्यासारखं केलं, मान हलवली आणि येतो म्हटला. आहे मग तसा वेळ आहे अजून 5-6 वर्ष. मी म्हटलं याने मी इतकं सांगितलं मीटिंग थांबवून तरी पण याने नीट समजून घेतलेलं दिसत नाही. मी सांगतो 3 वर्षाच्या मुलाला आम्ही ॲडमिशन देतो आणि हा 5-6 वर्ष वेळ आहे म्हणतो. मी परत त्याला सांगितलं की तुझं ऐकण्यात काहीतरी चुकलेलं दिसतं आहे, 3 वर्षाच्या मुलाला आम्ही ॲडमिशन देतो. नाही ते ऐकलं, म्हटलं लग्नालाच अजून 3 वर्ष वेळ आहे. हे मी एका सरकारी शाळेचं, जिल्हा परिषदच्या मराठी माध्यमाच्या शाळेचं सांगतो आहे. तिथं आजूबाजूला जेवढी काही नवीन लग्न झालेली माणसं आहेत त्यांचं एक स्वप्न असतं आपल्याला मूल होईल आणि ते वाबळेवाडीच्या शाळेत शिकलं पाहिजे. ही जी एका सरकारी शाळेने, एका मराठी माध्यमाच्या शाळेने स्वतःची उंची तयार केली, ही उंची दुसरीकडून कुठून आलेली नाही आहे, ही जमिनीतून उगवलेली आहे आणि त्याच्या मुळांजवळ काम चालतं म्हणून तिची निरोगी वाढ आपल्याला दिसते. तशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना काम करायचं. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, काहीच अशक्य नाही इथं. आणि ते सगळं आपल्याला इथं शक्य करून दाखवायचं. फार चांगलं नेतृत्व आहे आपल्याकडं. त्या नेतृत्वाच्या सोबत आपण खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकतो. खूप बोलायची इच्छा आहे, पण मयूर सरांचाही शेड्यूलचा थोडासा विचार करून आपण या ठिकाणी थांबूयात. सरांनी सांगितलं तसं या तालुक्यासाठी सर आवर्जून नक्की परत येईल मी. आयुष्याच्या
ह्या टप्प्यावर आता असंच ठरवून ठेवलं आहे की आपल्या 4 शब्दाने थोडंसं काही होत असेल तर ते 4 शब्द काही कुणाकडून आपल्याला विकत घ्यायचे नाहीत. आपण ते जाऊयात, बोलूयात, बदल करण्याचा प्रयत्न करूयात. शक्ती, बुद्धी, सामर्थ्य जेवढं काय आपल्याकडे ते सगळं वापरू आणि तुम्ही केलेल्या सूचनेला अनुसरून नक्की परत येईल. थँक्यू. शिक्षण क्षेत्रातील संत आज या भूमीमध्ये आले खूप आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. परंतु त्यांना खूप ऐकायचं आहे. त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रयोग केले. एक प्रशासक म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक मुख्याध्यापक म्हणून आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणून प्रत्येकाच्या भूमिका काय असलं पाहिजे हे आज सन्माननीय वारे गुरुजींच्या माध्यमातून आम्हाला ऐकायचं आहे. तर मी सर्वप्रथम वारे गुरुजींचं या कामरूमध्ये शिक्षण विभागाचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून खूप हार्दिक स्वागत करतो आणि आभारी मानतो की त्यांनी त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून वेळ दिला या चांदूरसारख्या शहरामध्ये ते आले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि भविष्यामध्ये नक्कीच सरांच्या वेळेनुसार आपण आपल्या तालुक्यातील जे सर्व विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सरांचा वेळ काढून आपण एकदा त्यांचा या सर्वांच्या भूमिकेवर एक